सुरुवात करायची, वेळ कमी आपल्याकडे. तर सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेट सागर. यावेळेस मात्र बॅकफुटला जात पॉइंटच्या डोक्यावरून कमालीचा टायमिंग, कमालीचा फटका एक्झिक्यूट केलाय. 4 धावांसाठी चेंडू डीप मध्ये जातोय. हा येतोय सुरुवातीलाच पहिल्या चेंडूवरती दणदणीत चौकार. पुन्हा एकदा सुंदर फटका देखना स्ट्रोक, स्टायलिश फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. अजय पोपेटा नावाचा ब्रँड आता मात्र सुरू झालाय मैदानाच्या आतमध्ये आग ओकण्यासाठी. सलगचा येतोय दुसरा चौकार. तर जरूर आपण पाहतोय 2 चेंडू आणि 2 चेंडूवरती आले सलगचे 2 चौकार. आणि अजय पोपेटा मात्र ज्यासाठी ओळखले जातात पॉवर प्ले स्पेशलिस्ट आहेत, स्टायलिश फलंदाज आहेत, टेक्निकली खूप साऊंड आहेत आणि ती फटकेबाजी मात्र आपल्याला पाहायला मिळते. बघा प्रवीण सर मागील सप्ताहामध्ये या नावाचा बोलबाला संपूर्ण कळंबोली परिसराने अनुभवला. शनिवारच्या दिवसामध्ये राहुल जाधव आणि रविवारच्या दिवसामध्ये अजय पोपेटा नावाचं वादळ आपल्याला अनुभवायला मिळाला. आणि अजय जिथून थांबला होता तिथून पुन्हा एकदा सुरुवात करतोय आजच्या या दिवसाला. पहिल्या मॅच मध्ये देखील जबरदस्त असं टायमिंग करत त्याने सुरुवातीला षटकार लगावला होता. आणि या मॅच मध्ये बघा पहिल्या 2 चेंडूवरती आले 2 चौकार. तर पहिल्या 2 चेंडूवरती इथे मात्र आपण पाहतो की 2 चौकार आल्यानंतर आत्मविश्वास थोडासा बळावला गेला असेल. स्ट्राईक मात्र इथे रोटेट केली जाते. सिंगलने मात्र आता आपण पाहतोय की सचिन मात्र येलेत स्ट्रायकर एंडवरती. राईट ओव्हर द विकेट. अकुटापेची लाईन यावेळेस मात्र फाईनच्या क्षेत्रात टार्गेट केलं गेलं. फाईनच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सीताराम खूप दूरवरती आहेत, चेंडू थांबणार नाहीयेत. अजून एक चौकार या षटकामध्ये. तर उर्वरित समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो की येणारे 20 चेंडू आणि आवश्यकता असणारी ती म्हणजे 29 धावांची. आणि या 20 चेंडूंमध्ये 29 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाणार हे मैदानाच्या आतमध्ये जरूर प्रेक्षणीय तर आहे. परंतु अजय पुन्हा एकदा आज तळपलाय ही सर्वाधिक जमेची गोष्ट असेल. बघा अजय आणि राहुल मागील सामन्यामध्ये आज ओपनर भूमिकेसाठी आले होते आणि या मॅच मध्ये आपण राहुलला मिस करतोय आणि राहुलची जागा भरून काढण्यासाठी मात्र सचिन नावाचं हत्यार वापरलं गेलं आणि हे हत्यार देखील योग्य ठिकाणावरती काम करू लागलं. हलकासा ओव्हरपिच चेंडू हवेमध्ये. यासिम चेंडूच्या खालती कॅच कंप्लीट. कमालीचं एफर्ट बघा काय एफर्ट लावलेत प्रवीण सर, अक्षरशः झोकावून गेले होते चेंडूवरती आणि सेलिब्रेशन पाहायला लगेचच. मॅच मात्र कंप्लीट केली जाते आणि सचिन मात्र बांधून तंबूच्या आश्रयाला चालले आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज रोशन मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. आणि स्क्वेअर लेग पंच आपण पाहू शकता अजय पोपेडा, सॉरी माफ करा अजय पार्ले तिथे मात्र आहेत आणि अजय पोपेडा हे मात्र स्ट्रायकर एंड वरती आहेत. आणि अजयची जोडी मैदानाच्या आतमध्ये एक पंच तर एक फलंदाज चाललाय का. तर थँक्यू सो मच प्रवीण अर्जुने सर, आज मात्र या स्पर्धेला ते भेट देण्यासाठी आले स्पेशली आणि त्यांनी मात्र खूप चांगल्या पद्धतीने पहिले सत्र हाताळले याबद्दल आभार व्यक्त करतो. आणि आत्ताच नुकतीच विटा प्रीमियर लीग
कंप्लीट करून आलेत कळंबोलीमध्ये आणि कळंबोलीची क्रीडा स्पर्धा म्हणले ते घरची क्रिकेट स्पर्धा आणि हिला देखील ते व्हिजिट करतात आणि शुभेच्छा मात्र आयोजकांना देत आहेत. यावेळेस रिव्हर्स स्वीप आणि हे अत्यार यशस्वी. 4 धावांसाठी अजून एक चौकार पाहायला मिळतोय अजितच्या बॅटिंगमधून. त्यावेळेस मात्र आपण पाहतोय की सुरुवात झाली अजयच्या बॅटिंगमधून चौकाराने. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट जरूर केला गेला असा. सीताराम तिथे येत आहे चेंडूवरती आणि मात्र बघा आता चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. चेंडूला रोखण्यामध्ये तीनही क्षेत्ररक्षक यशस्वी झालेत. बॅड बॉईज संघ सर सावंत सरांचा हा संघ आणि एकेकाळ ज्यांनी मात्र मक्तेदारी गाजवली संपूर्ण कळंबोली परिसरामध्ये तो संघ आता मात्र मैदानाच्या आतमध्ये मागील काही वर्षांपासून थोडासा चाचपळतोय. परंतु या वर्षीची संघ बांधणी थोडीशी मजबूत आपल्याला पाहायला मिळते आणि विशेष कौतुक करावं लागेल अजित पाटील आणि त्याचबरोबर अमर यांचं, कारण की या संघाला एक वेगळी ऊर्जा प्रदान केली या 2 खेळाडूंच्या अष्टपैलू कामगिरीमुळे. निश्चित स्वरूपाने जय पराजय हा क्रिकेटचा भाग आहे, परंतु या 2 तरुणांमुळे नक्कीच ताकद वधारली. तर येणारे 15 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 23 धावांची. गुणतालिकेवरती आपण पाहू शकता स्कोर मात्र इथे अंकित केला जातोय. अजित पाटील चांगला कमबॅक करून देतात आपल्या टीमला. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न सलग 3ऱ्यांदा हा प्रयत्न केला गेलाय. पहिल्या प्रयत्नाला यश जरूर आलं होतं, परंतु त्यानंतरचे दोन्ही प्रयत्न पाडून काढले गेले. परंतु क्षेत्ररक्षणाचं कौतुक करावं लागेल आणि इवलीशी ही किलबिल इथं मात्र आपण पाहतोय की काळभैरव संघाच्या चंबूमध्ये जे मात्र सपोर्ट करतायत भरपूर लहान मुलं आहेत जी मात्र आपल्या आवडत्या चाहत्या टीमला आणि आपल्या आवडत्या खेळाडूंना मात्र सपोर्ट करण्यासाठी आलेत. विशेष कौतुक करावं लागेल काळभैरव संघाचं, कारण की एकाच परिवारामधील 9हून अधिक खेळाडू या संघामध्ये खेळत आहेत आणि पाटी राखे देखील त्याच घरामधले आहेत. म्हणजे मित्र असेच म्हणेन की काळभैरव संघ संपूर्ण एका घरामधलाच आहे की काय हा. पुढील होणारा सामना लकी ड्रॉ होणार आहेत, माफ करा. तर विनंती असेल सुपर डीजी माऊली संघ आपण यायचंय लवकर प्लीज. संघनायक त्याचबरोबर जय मल्हार फोर्स फिटनेस मॅश आणि इथून जो जिंकल तो. यावेळेस मात्र कव्हरच्या क्षेत्रामध्ये टार्गेट केलं गेलं. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. कमालीचे एफर्ट्स इथे मात्र टाकले जात आहेत. सिंगल डबलने मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते. 2 षटकांचा होतोय खेळ समाप्त. स्कोर कार्ड वरती आलेत त्या 22 धावा. येणारे 12 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे तर येणारे 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता असेल. चला लवकर अजित दादा आपण सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करूया प्लीज. वेळ कमी आपल्याकडे. आणि श्री बिल्डर चषक 2023च्या माध्यमातून तमाम क्रीडा रसिक जे युट्यूबच्या माध्यमातून देखील जुडले गेलेत त्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत करूयात. काल जर सांगायचं म्हणलं योगेश तर पीटीसी वरती अगदी पहिल्या दिवशीच्या समाप्तीनंतर रात्री 10 वाजता जो आकडा पाहिला मी व्ह्यूजचा तर तो तब्बल 10,000हून अधिकचा होता.
शनिवारच्या दिवसामध्ये, म्हणजे पीटीसीला किती मोठं यश भेटत चाललंय दिवसांदिवस, हे कौतुकाची गोष्ट आहे. आणि स्पेशली या स्पर्धेसाठी 4K चे कॅमेरे लावले गेलेत, म्हणजे अगदी चेंडू हवेमध्ये जेव्हा वावरतो ना ते देखील अगदी स्पष्ट दिसतं. आणि जेव्हा फलंदाज खेळतो ना त्याची बॉडी लँग्वेज, त्याची हालचाल ही अगदी अशी वाटते की 3D एकदम हुबेहूब जणू काय स्क्रीनवरती पाहायला मिळते की काय. एवढं चांगलं क्वालिटी वर्क मात्र स्पीड बिल्डर चषकाच्या माध्यमातून पीटीसी करते. 2.5 लाखाहून अधिक व्ह्यूज सबस्क्रायबर्स आता मात्र आमच्या पीटीसीला भेटलेत. आणि जे सबस्क्रायबर्स अजून आमच्या समेत जुडले गेले नाहीयेत परंतु व्ह्यूजच्या माध्यमातून आमच्या जवळ जुडले जातात, त्या सर्वांना विनंती करेन की मित्रांनो लवकरात लवकर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर बटन करा आणि बेल बटन वरती हिट करा, ज्यामुळे येणारे नवीन नवीन अपडेट्स हे तुम्हाला भेटत राहतील. चेंडूने आवश्यकता असेल ती म्हणजे 20 धावांची. बॅड बॉईज वर्सेस काळभैरव हा संघ बघतोय आपण. अटीतटीची लढत मात्र मैदानाच्या आतमध्ये चालली आहे. काय झुंज दिले इथे मात्र आपण पाहतोय. काळभैरव संघाने पहिल्या सत्रामध्ये 42 धावांचं आव्हान ठेवलं गेलं होतं आणि प्रत्युत्तरा दाखल अजय पोपेटा आता मात्र बरसू लागलाय. रोशन पोपेटा मिडल ऑर्डर मधला सर्वाधिक यशस्वी खेळाडू म्हणून पाहिले जातो रोशन यांना. आणि अजय यांची साथ कशा प्रकारे देणार पडतो यावेळेस बघा. व्हॉट अ शॉट, काय कमालीचं टायमिंग, काय कमालीचा फटका. पाहावं आणि फक्त पाहत राहावं. आणि हा फटका पाहिल्यानंतर मनामध्ये फक्त एकच वाक्य येते, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. अजयच्या बॅटिंगमधून हा येतोय षटकार. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतो की प्रसाद टावरे देखील आमच्या समेत जुडले गेले. आणि अजयने जसा षटकार लगावला त्यानंतर प्रसाद टावरेने मात्र आमच्या बरोबर एक वाक्य बोललं. मी विनंती करतो प्रसाद टावरेला की प्रसाद टावरे एकदा होऊनच जाऊ द्या. या षटकाराला तुमच्या भाषेमध्ये काय सांगाल? आडव्या तिडव्या झाडाचा हिरवा हिरवा पाला, ठोकूंगा षटकार झुकूंगा नाही साला. निश्चित स्वरूपाने हे होते आमचे प्रसाद टावरे, जे मात्र सातत्याने विविध चर्चेच्या माध्यमातून प्रेक्षकांना कशा प्रकारे मंत्रमुग्ध करता येईल, कशा प्रकारे प्रेक्षकांना एंटरटेन करता येईल यासाठी प्रयत्न करत असतात. कधी पंचांच्या माध्यमातून, कधी समालोचनाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा प्रसाद टावरे होऊन जाऊ द्या. आडव्या तिडव्या झाडाचा हिरवा हिरवा पाला, ठोकूंगा षटकार वर झुकूंगा नाही साला. तर इथे मात्र आपण पाहतो की षटकार जरूर पाहायला मिळालाय. बॅक टू बॅक 2 षटकार आणि 2 षटकाराच्या बरोबरीने धावसंख्या आता मात्र वेगाने फुलते, बहरते आणि जाऊन मात्र पोहोचते ती म्हणजे 34 घरात. सलग 2 चेंडू 2 षटकार आलेत. तिसऱ्या चेंडूवरती तिसरा षटकार पाहायला मिळणार का? षटकारांची इथे मात्र हॅट्रिक कंप्लीट होणार का? यावेळेस मात्र ब्लॉक होलचा मारा, कमालीचा कमबॅक. मयूर देखील जाणतात मित्रांनो कमबॅक काय असतो, कशा प्रकारे प्रत्युत्तर द्यायचंय. उशीर थोडासा जरूर झाला परंतु इथून देखील सामन्यामध्ये जीव ओतला जाऊ शकतो. उर्वरित कॅल्क्युलेशन आमच्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता. येणारे 9 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 8 धावांची. हवेमध्ये चेंडू असणार आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती येतोय आणि वॉड कॅच, अप्रतिम दर्जेदार कॅच.
तर विनंती असेल डीजे मास्टरला आता मात्र आपण थोडासा आवाज कमी ठेवायचा आहे, कारण की आपल्याच बाजूला असलेलं जे कॉलेज आहे तिथे मात्र एक परीक्षा चालू आहे सीए ची, त्यामुळे आता आवाज थोडासा कमी ठेवायचा आहे. तर निश्चित स्वरूपाने आमच्यापर्यंत माहिती अशी पोहोचते की केली कॉलेज जे आहे तिथे मात्र एक स्पर्धा परीक्षामधील एक स्पर्धा म्हणावी लागेल, ती म्हणजे सीए ची एक्झाम आहे, त्याची एक्झाम चालू आहे, त्यामुळे आवाज थोडासा कमी असेल. तर आता फक्त इथून गाणे वाजणार नाहीयेत डीजे, हे लक्षात राहू द्या, गाणे इथून वाजणार नाहीत, फक्त आणि फक्त कॉमेंट्री चालेल, याची आपण दक्षता बाळगूया प्लीज. तर मॅचकडे पुन्हा एकदा जाऊया. 9 चेंडूंमध्ये 8 धावांची आवश्यकता होती आणि सध्या आपण पाहतोय की 6 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 7 धावांची. 6 बॉल 7. तर येणारे 6 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे विजयासाठी योगेश वाघ आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत 7 धावांची. 6 चेंडू 7. तर अजित आलेत गोलंदाजीच्या मार्कवरती आणि 6 चेंडू 7 थोडस अवघड असं कॅल्क्युलेशन असेल गोलंदाजीच्या दृष्टिकोनातून, परंतु ह्या धावांना देखील डिफेन्स केलं जाऊ शकतं. प्रयत्न करावे लागतील जिकरीचे आणि हे प्रयत्न मात्र यशस्वी होणार का? राईट मोर द विकेट अजित. पहिला चेंडू यावेळेस मात्र ऑन साइडला खेळवला गेलं. क्षेत्ररक्षक तैनात आधीच केला गेला होता. बघा क्षेत्ररक्षणाला अनुसरून गोलंदाजी करणं गरजेचं आहे आणि हेच मात्र अजित मात्र दर्शवत आहेत. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झाले, हातामधून चेंडू निसटला, परंतु एक धाव जरूर भेटेल. कंपल्सरी येणारे 5 चेंडू आणि आवश्यकता असेल कंपल्सरी 5 धावांची आणि या धावा रोखण्यामध्ये गोलंदाज अजित यशस्वी होतील का? अटीतटीची लढत मित्रांनो, मंत्रमुग्ध करून सोडणार हा सामना आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगला जाणार याच्यात शंका नाहीये, परंतु बघा एक असा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वावरतोय जो मात्र सिंगल्सला डबल्स कन्वर्ट करण्यामध्ये विश्वास दर्शवतो. अर्थात रोशन पोपेटा एका डबल एका ट्रिपल जर का आली तर या सामन्यामध्ये काळभैरव संघ मुसंडी मारेल. हलका सालो ओव्हरपिच चेंडू ऑन साइडला. यावेळेस मात्र थोडेसे पावलं अडखळत आहेत. थोडासा पाय घसरला होता की काय म्हणावं लागेल. चला तर आयोजक कमिटी पाणी घेऊन जायचंय प्लीज आतमध्ये.
4 चेंडू 5, कंपल्सरी 4. तर चला सामन्याला सुरुवात करायची प्लीज. लवकर लवकर लवकर, वेळ भरपूर घेतला जातोय. अजून इथून आपल्याला जर सांगायचं म्हणलं तर 2.5 तासांचा अवधी आहे आणि 2.5 तासांच्या अवधीमध्ये 3 मॅच आपल्याला कंप्लीट करायचे. त्यामुळे मी वारंवार विनंती करेन की प्लीज थोडंसं स्पीडअप करा, वेळ कमी आपल्याकडे. चला लवकर लवकर लवकर. 4 बॉल 5. प्रणय आलेत नवीन फलंदाज. आय थिंक फलंदाज थोडेसे इंजर्ड झालेत. सूरज आणि त्यांच्या जागेवरती मैदानाच्या आतमध्ये आलेत ते म्हणजे प्रणय. तर अजित तू प्रणय. यावेळेस मात्र हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती आणि 1 धाव मात्र कंप्लीट केली जाते. बघा या कॅचने मात्र मॅच मध्ये जीव ओतला असता. जो डिफरन्स बनवायचा होता चेंडू आणि धावांमधला, तो डिफरन्स बनवता आला असता, परंतु निर्णय चुकलाय. कॅच मात्र सुटले आणि समीकरण मात्र उरते येणारे 3 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. तर येणारे 3 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 4 धावांची. 1 चेंडू जर का निर्धाव आला तर मॅच मध्ये मॅच बघायची मजाच वेगळी येईल. आणि तो चेंडू पडणार का? अजित यांच्याकडे क्षमता आहे, क्षमतेचा वापर केला जाणार का? लोअर फुलटॉस चेंडू यावेळेस मात्र भिरकावून दिलाय. यासिन चेंडू जवळच्या पाठीमागे प्रयत्न करताय. चेंडू मात्र थांबणार नाहीये. 4 धावांसाठी आलाय हा विजयी चौकार. तर काळभैरव संघाने मात्र हा सामना जिंकलाय. चेंडू यासिम चेंडू घ्यायचा आहे तो प्लीज.